बाळासाहेब ठाकरे एवढे महाराष्ट्रात पॉप्युलर का झाले याची माझी एक थिअरी आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो त्याचा मुद्दा. बाळासाहेबांची भाषा हा माझ्या अभ्यासाचा विषय. ओके. महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकारण्याची भाषा बाळासाहेबांनी इतकी लोकांना अपील करणारी नाही. बाळासाहेबांना लोकांच्या भाषेत बोलतात आणि ते सुद्धा नाक्यावर उभ्या राहणाऱ्या तरुणांच्या भाषेत बोलतात. आता मी काय म्हणू घंटा हे काय आहे बघा तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक्झॅक्टली बरोबर. ही कनेक्ट्स विथ पीपल. हे कोणी करत नाही. हे आपले जातात व्यासपीठावर आणि काहीतरी पुस्तकी बोलायला लागतात. अगदी शरद पवारांपासून सगळे. महाराष्ट्रात अनेक चांगले वक्ते मी ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत. अत्रे असतील, SM जोशी असतील, मधु दंडवस्ते असतील, अटल बिहारी वाजपेयी. मी शिवाजी पार्कवरच्या अनेक सभांना आत्तापर्यंत गेलेलो आहे. पण बाळासाहेबांची भाषा ही बाळासाहेबांचीच आहे. ही ठाकरी भाषा आहे. ही दुसऱ्या कोणीही नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये. राणेंनी करू नये, शिंदेनी करू नये आणि शिंदेच्या शिलेदारांनी ते अजिबातच करू नये. पण त्या भाषेचा अभ्यास करायला पाहिजे. याचा हा कनेक्ट आहे बाळासाहेबांचा त्या पोरांशी, रस्त्यावरच्या पोरांशी. हीच पोरं शाखेमध्ये काम करतात. म्हणजे असे खूप पैलू आहेत ना बाळासाहेबांचे. बाळासाहेबांचे जी टीका असायची ना ही व्यंगचित्रकाराची टीका असायची. कारण ते काय बघा, शरद पवार म्हणजे काय मैद्याचं पोतं असं म्हणायचे. शरद पवार मैद्या. बाबरी मशीद पडली तेव्हा जो ढिगारा झाला तिथे मला शरद पवार दिसले. याचं काय ते कार्टुनिस्ट म्हणून ना त्यांना व्हिज्युअल दिसायची. हे लक्षात घ्या. व्हिज्युअल. बाळासाहेब हे ठाकरे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्टुनिस्ट होते. RK लक्ष्मणच्या तोडीचे कार्टुनिस्ट होते. ते जर राजकारणात पडले नसते तर मोठे कार्टुनिस्टच राहिले असते. तर त्यांना व्हिज्युअलायझेशन होतं जे इतर नेत्यांना नसतं. ते फक्त नकला करतात. इतर नेते नकला करतात. तेव्हा माझा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंवरला पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे. तर बघूया आता कधी होईल. आता मला किती आयुष्य आहे मला माहित नाही सर्व. पण लिहीन मी आणि स्पष्टपणे लिहीन. शिवसेनेने जाळली पुस्तकं तरी माझी काय हरकत नाही. पण जे सत्य आहे ते लिहीन. बाळासाहेब हे बाळासाहेब होते. बाळासाहेब दिलदार होते. प्रचंड दिलदार होते. तुम्हाला एकच किस्सा सांगतो बाळासाहेबांचा. माझं आणि त्यांचा खूप वाद चालू होता. शिवसेनेचे हल्ले होत होते. त्यावेळेला माझ्याकडे ना अलिबागहून एक शास्त्रज्ञ आला. ओके. मराठी शास्त्रज्ञ. त्याला जर्मनीला जायचं होतं. त्याच्याकडे पैसे नव्हते. तर त्यांनी काहीतरी E=mc² हा जो आइन्स्टाईनचा सिद्धांत आहे त्यावर काम केलं होतं आणि त्याला जर्मनीमध्ये आपला पेपर वाचायचा होता. ओके. तर मी त्याला म्हटलं, हे बघ ह्याच्यातलं मला काही कळत नाही पण तुला पैसे पाहिजे ते मला कळतं. मी एक काम करतो, तुला जयंत साळगावकरांकडे पाठवतो. ते सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते तुला पैसे देतील असं मला वाटतं. मग ते गेले तिकडे. त्यांना काही पैसे मिळाले नाहीत वगैरे. मग पुन्हा आले माझ्याकडे. कारण सिद्धिविनायक ट्रस्ट संस्थांना पैसे देतं, व्यक्तीला देत नाही असं काहीतरी नियम होता ते. तर ते पुन्हा माझ्याकडे आले. म्हटलं तुम्हाला आता 8 दिवसांनी जायचं आहे. अजून तुमचा विसा नाही, काय नाही आणि पैशाची तयारी नाही. आता या क्षणाला तुम्हाला एकच माणूस मदत करू शकतो. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांना जर तुमचं पटलं तर ताबडतोब पैसे काढून देतील. नाहीतर म्हटलं नाही देणार. तर तुम्ही तिथे जा आणि माझं नाव घेऊ नका. मी पाठवलं म्हणून अजिबात सांगू नका म्हणत. म्हणजे मी जरा खबरदारी घ्यायला सांगितली त्याला. झालं ते प्रकरण संपलं. अनेक दिवसांनी, महिन्यात 1.5 महिन्यांनी हा माणूस माझ्याकडे परत आला आणि मला, सर मी जाऊन आलो. म्हटलं कुठे जाऊन आला? जर्मनीला. आयुष्यभर बाळासाहेबांनी मला पैसे दिले आणि मी जर्मनीला जाऊन आलो. तर ही जी वृत्ती आहे ना माणसांना मदत करायची, ओळखीचा नाही पाळखीचा, तो शास्त्रज्ञ जर्मनीला जाऊन आपला पेपर मांडून आला. आणि हे निखिल वागळेला सुचलं की बाळासाहेब पैसे देऊ शकतात. मी माणूस पाठवला, बाळासाहेबांनी पैसे दिले. हे बाळासाहेबांच्या मनाचं मोठेपण आहे ना. क्या बात आहे. बाळासाहेब स्टेजवरून काही बोलत असले तरी ते माणूस म्हणून मोठेच होते, हे लक्षात घ्या. दुसरं मला अपेक्षा आदित्य ठाकरेकडून नाहीत बघा. ओके. मला उद्धव ठाकरेंकडून काही अपेक्षा नाहीत, हे पण मी सांगतो. आदित्य ज्या पद्धतीने गेल्या 10-12 वर्षात तयार झालेला आहे आणि तो प्रत्येक, आजही बघा त्याचं ट्विटर अकाउंट जाऊन बघा, प्रत्येक प्रश्नाचा खोलात जाऊन अभ्यास करतो. आता ते शिवसेने सगळ्या रगाड्यात हे टिकेल का मला माहित नाही. पण आदित्यमध्ये पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. ओके. तो मुंबईच्या प्रश्नाचा अभ्यास करतोय. क्लायमेट चेंज हा शब्द शिवसेनेतल्या कोणत्या माणसाला माहित नसेल, तेव्हा या मुलांनी याचा अभ्यास केला. त्यांना फक्त म्हणजे मी आदित्यला एकदा विचारलं, अरे मी तुला हो जाऊ नाही करणार, अरे तुला करू का? कारण वयाचा डिफरन्स आहे. मी त्याला स्कॉटिश मध्ये होता, JVS मध्ये होता तेव्हापासून बघितलेला आहे. हा कविता करायचा.
एकदा मी आणि राजदीप सरदेसाई उद्धव ठाकरेंना भेटायला सेनाभवनात गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला कवितांची पुस्तकं दिली होती. तर एवढ्या वयापासून मी त्याला बघितलेलं आहे. पण ज्या पद्धतीने तो ग्रूम झालेला आहे, स्कॉटिशमध्ये तो होता, त्याचं मराठी बरं नव्हतं, आता मराठी सुधारलेलं आहे. त्यानंतर तो झेवियर्सला होता. त्याचे सगळे संस्कार आहेत ना, ते मॉडर्न संस्कार आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा मला असं वाटतं की शिवसेनेचं स्वरूप जर त्यांनी बदललं आणि नवीन फळी तयार केली तर तो आधुनिक काळात शिवसेनेला पुढे घेऊन जाऊ शकेल. ओके. शिवीगाळ अजिबात करत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला कापू त्याला कापू, याला धडा शिकवू, हे नाही. तो प्रश्नावर बोलतो, क्लायमेट चेंजवर बोलतो, तो मुंबईच्या नगरविकासाविषयी बोलतो. आता परवा जे मुंबईत पाणी तुंबलेलं आहे त्याच्याविषयी तो अभ्यासपूर्ण बोललेला आहे. तर महाराष्ट्रात मला एक आदित्य ठाकरे वाटतो. नाही, भाजपमध्ये कोण आहे की नाही? ते मोदींना विचारावं लागेल मला किंवा अमित शहाना. भाजपमधला दगडही मुख्यमंत्री होऊ शकतो, मोदींनी ठरवलं. हे लक्षात घ्या. भाजपमध्ये एकच आता माणूस होता जो वाया गेला असं माझं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीस. माझे देवेंद्र फडणवीसांचे खूप चांगले संबंध होते. 2014 पूर्वी माझ्या स्टुडिओतच येऊन बसायचे ते, एक तास, दीड तास. हो. मी त्यांना, लोक म्हणतात यांना तुम्ही म्हणजे हे केलेलं आहे, प्रमोट केलेलं आहे. तो चांगला माणूस होता, अभ्यासू होता, तरुण होता, नागपूरचा मेयर होता. आता तो पुढे फुकट जाईल हे काय मला स्वप्न पडलं होतं का? मला माहित नाही त्याचं काय झालं. 2019 नंतर त्यांचं जरा वाया गेले ते उद्धव ठाकरेंनी त्यांना हे केलं, सहकार्य दिलं नाही आणि सरकार आलं नाही. पण देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू, कर्तृत्ववान आहे, लक्षात घ्या. खरं. माझं शब्द लक्षात घ्या. भारतामध्ये मोदींनंतर भाजपचे जे भावी नेते म्हणून आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं. म्हणजे मोदी मला वाटत नाही रिटायर होतील 2029ला. पण समजा मोदी गेले कधी नंतर, म्हणजे रिटायर झाले किंवा काय जे, तर अमित शहा होतील किंवा आदित्यनाथ होतील असं म्हणतायत. पण RSSला देवेंद्र फडणवीस पुढे जायला हवेत.